खंडपीठाच्या न्यायालयानं सुमोटो त्याच्यावर पिटिशन दाखल करून घेतलेला आहे आणि तो प्रश्न तिथे प्रलंबित आहे। त्या ठिकाणी उद्याला जर का ती जागा रद्द झाली तर माझ्या सरकारला आनंद वाटेल निश्चितपणे। परंतु जर का एखाद्या घटकाने अर्ज केला आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तर ती रँडमली नाकारण्यामध्ये अर्थ नाही। त्याला सहकारण त्याला जर नाकारली गेली आणि ते तज्ञ लोकांनी जर त्याच्यातून मत आपलं मांडलं आणि माझ्या दृष्टिकोनातून 99% ती जागा नाकारली जाईल, 1% नाकारली जाणार नाही एवढं मी मुद्दाम सांगतो। शेवटी न्यायालयाच्याकडे न्यायालय ज्याला बाजू ऐकून घेईल त्यावेळेला सर्व बाबतीमध्ये चारही बाजूनी विचार केला जाईल आणि जर का उद्याला ते जर तिथल्या एकूण प्राण्यांना जर बाधक होणार असेल आणि प्राण्यांच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये जर बदल घडून जर मानवाला त्याचा त्रास होणार असेल तर राज्य शासन त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही। परिणय फुके याच्यात माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलं की दोन प्रकारचे लोक आहे। एका प्रश्न विचारा 10 सदस्य प्रश्न विचारायचे नाही त्यात ते त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी जे आपलं उत्तर दिलं त्यात त्यांनी सांगितलं की काही लोकांना वाघ आणि बिबटे पाहिजे आहेत, ते मुंबईत राहणाऱ्या लोकांना वाघ आणि बिबटे पाहिजे आहेत, पण या लोकांना त्या मुंबईत नाही या लोकांना तिथे पाहिजे पण काय त्रास आहे ते त्या भागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काय त्रास आहे त्या बिबट्यांचा, काय त्रास आहे त्या वाघांचा हे तिथे राहिल्यावर माहीत पडतं। म्हणून हे जे इकडचे जे NGO चालून तिकडे जे कोर्टात केस करून जे सगळं आपण काही कारवाई करतो, कारण आपण ते बिबट्यांची नसबंदी करण्याच्या संदर्भातला फार चांगला निर्णय घेतला, तो केंद्र सरकारकडे पाठवला, पण केंद्र सरकारकडे तिथे जाऊन तक्रारी करणारे हे जे मुंबईत बसणारे लोक आहे यांना तिथे पकडून त्या नवेगाव नागझिरा जंगलामध्ये सोडलं पाहिजे पहिले। दुसरं बरोबर आहे, दुसरं हे जे उच्च जोखीम जे गाव आहेत जिथे खरंच जिथे वन्यजीवांचा संघर्ष नेहमी होत असतं त्या सगळ्या गावांमध्ये आपण एक संरक्षण कुंपण उभारण्यास मान्यता देण्याबाबत शासनाची भूमिका काय, AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम एक आणि मला तर बोलू द्या, अर्ली वॉर्निंग सिस्टीम राज्य स्तरावर राबवण्याचा आपण काय आराखडा DPR तयार करणार काय, ड्रोन असणार, हाय डेफिनेशन कॅमेरेज असणार, हे त्या जंगलाच्या भागांमध्ये बाहेरच्या भागांमध्ये लावून आपण असं काही मोठं DPR तयार करून ह्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरातले किंवा विशेष करून आमच्या नवेगाव, नागझिरा असणार, चंद्रपूर असणार, गडचिरोली या जंगलांमध्ये करणार काय। आणि दुसरं एक साहेब, हे वन्यजीव जे आहेत ते जंगलाच्या बाहेर येऊन राहिले कारण त्यांना तिथे आतमध्ये खायला नाही, हरणं असणार, रानडुक्कर असणार, हे बाहेर येऊन आतमध्ये खायला नाही। म्हणून आपल्याला विनंती आहे, मागे आम्ही DPDC दोन्ही भंडाराच्या आणि गोंदिया जिल्ह्याच्या DPDC मध्ये आम्ही निर्णय घेतला की मक्याची शेती जे मोठ्या प्रमाणात बाहेर चालू झाली त्याच्यामुळे वाघ त्या मक्याच्या शेतीमध्ये येतात, रानडुकर त्या मक्याच्या शेतीमध्ये येतात, तर जंगलामध्ये आतमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्रासलँड्स तयार करून राहिले। त्या ग्रासलँडच्या जागेवर नुसतं ग्रास लावण्यापेक्षा आपण जर मका जर तिथे लावला तर हे वन्य प्राणी बाहेर दुसऱ्यांच्या शेतात जाण्यापेक्षा त्या तिथे जंगलातच राहतील आणि तिथे जे त्यांचं विल्हेवाट व्हायचं ते होणार। तिसरं माझा शेवटचा आता विषय असा आहे की मोठ्या प्रमाणात भटके कुत्र्यांची समस्या, कारण या सभागृहात असणार, खालच्या सभागृहात असणार, भटक्या कुत्र्यांची समस्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कुत्र्यांचं काय करायचं हे याचंही उत्तर कोणतेही मंत्री देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही। माझी सूचना तरी पण विचारा तुम्ही आता, माझी सूचना अशी आहे की त्या भटक्या कुत्र्यांना शहरातून पकडून या जंगलांमध्ये सोडलं ते वन्य प्राणी हे सगळे बाहेर येतील नाही आणि मेनका गांधींना सोबत तिथे घेऊन गेले पाहिजे, त्या जंगलांमध्ये तिथे ठेवलं पाहिजे काही दिवस, तर त्यांना समजणार की तिथे त्रास काय आहे म्हणून। त्या लोकांना, सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना काय त्रास आहे तर त्यांना समजणार। मेनका गांधींनाही तिथे नवेगाव, नागझिरा आणि त्या कुत्र्यांनाही आपण सोडणार काय। माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी आता शेवटचा प्रश्न विचारायचं उत्तर देतो। कुत्र्यांना कुठल्याही अभयारण्यामध्ये सोडण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही। आता मगाशी त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर यंत्रणा वन खात्याने सुरू केलेले, सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा त्याचा वापर केला जाणार आहे। अशा प्रकारचे कॅमेरे दाखवले, कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये एखादा प्राणी आल्यानंतर तिथं सायरन होतो, त्याची फोटो काढला जातो, त्याची शूटिंग केली जाते आणि सायरन इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाजतो की 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी लोकांना अलर्ट करण्याची भूमिका घेतली जाते। याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या गोष्टीमध्ये कधीच संघर्ष होणार नाही।
याची खात्री घेण्याची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. एकूणच वन खातं आणि महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर याविषयी चर्चा केली असताना एक बैठक झाली. पुणे जिल्ह्यातल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अतिशय म्हणजे ही राज्याची समस्या म्हणून त्या ठिकाणी त्याला स्वरूप देण्याचं म्हणजे एक शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याकरता सगळ्या यंत्रणांना सतर्क केलेल्या आहेत. पिंजरे आता नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यामध्ये साधारण 150 बिबट्या त्या ठिकाणी दररोज त्यांना खाद्य दिलं जातं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का बिबट सफारी नगर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बिबट सफारी पहिल्या प्राधान्याने करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि जेणेकरून मगाशी त्यांनी सांगितलं की बाबा मुंबईच्या लोकांना म्हणजे या प्राण्यावर प्रेम आहे. आता बाब असे आता मान्य परिणय फुके बोलू शकतात, मी नाही बोलू शकत. आता बाब असे की समाजामध्ये प्रत्येक विचारसरणीचे लोक आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, दुसऱ्याला ती गोष्ट आवडत नाही आणि म्हणून याला लोकशाही म्हटले जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये नियमानुकूल ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा राष्ट्र शासनाने निश्चितपणे विचार केलेला आहे. सर्वच परीनं म्हणजे स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी, NGO या सगळ्यांच्या वतीनं मगाशी म्हटलं मक्याचं सभापती महोदय मी असं म्हटलेलं आहे की ज्या कालखंडात जे हिंस्र प्राण्यांची शिकार म्हणजे ससे, हरिणं, कालवीट वगैरे त्यांना खाद्य करण्याकरता आतमध्ये काय राहिलेलं नाही आणि म्हणून फळं झाडं त्या ठिकाणी लावावी आणि ती पण उंच मोठी झालेली 1-2 वर्षामध्ये त्याचा इफेक्ट मिळेल अशी झाडं लावायची असे मी निर्देश दिलेले आहेत. आणि लवकरच 2-1 वर्षामध्ये सर्व अभयारण्यामध्ये अशा प्रकारची फळं झाडं लागली जातील जेणेकरून काही प्राणी जातींना मग